प्राचीन मराठी कथा. सिंह आणि मेंढ्या. एकेकाळी दंडकारण्याच्या घनदाट जंगलात एक सिंह राहत होता. तो अत्यंत पराक्रमी होता आणि त्याच्या डरकाळीने संपूर्ण जंगल हादरून जायचे. एकदा तो शिकारीसाठी निघाला आणि त्याला एक मेंढ्यांचा कळप दिसला. परंतु त्या कळपात एक लहानसे कोकरू होते, जे सिंहाला पाहूनही घाबरले नाही. सिंह आश्चर्यचकित झाला आणि त्याला विचारले, तुला माझी भीती नाही वाटत? कोकरू शांतपणे म्हणाले, मी या जंगलाचा भाग आहे आणि मला माहीत आहे की प्रत्येक प्राणी एक ना एक दिवस मरणारच आहे. मग भीती कशाला? सिंहाला त्या कोकराच्या धैर्याने आश्चर्य वाटले. तो म्हणाला, तू एवढा लहान असूनही इतका निर्भय आहेस, याचा अर्थ तुझ्यात काहीतरी विशेष आहे. त्या दिवसानंतर सिंहाने त्या कोकरूला मारले नाही. त्याने त्याला आपला मित्र मानले आणि दोघेही जंगलात एकत्र राहू लागले. या कथेचा संदेश: निर्भयता आणि धैर्य केवळ बलाढ्य शरीराने नसते, तर आत्मविश्वासाने आणि बुद्धिमत्तेने येते.